सोलापूर महानगरपालिका सभागृहात पहिल्या दिवसापासूनच नगरसेवकांमध्ये वारंवार वाद, आक्रमक भूमिका आणि गोंधळाचे प्रकार घडत असल्याचे चित्र समोर येत आहे। विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याऐवजी सभागृहात गदारोळ होत असल्याने शहराच्या विकास कामांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। सभागृहात प्रत्येक वेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याने विकास कामांवर सखोल चर्चा कधी होणार आणि सोलापूरचा विकास नेमका कधी साध्य होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। अनेक भागांतील नागरिक दबक्या आवाजात नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे। गेल्या 7 वर्षांत प्रशासकीय कारभाराच्या काळात काही महत्त्वाची विकास कामे पूर्ण झाली होती, मात्र आता लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरही विकास कामांना गती मिळण्याऐवजी अडथळे निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। सभागृहात मुद्देसूद चर्चाऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सभा तहकूब करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे। काही नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनाही सभागृहातील या गोंधळाबाबत संभ्रम निर्माण झाला असून ही पद्धत योग्य आहे का असा प्रश्न ते उपस्थित करत असल्याची चर्चा आहे। काही नगरसेवकांवर केवळ राजकीय दबावाखाली काम केल्याचे आरोपही होत आहेत। दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी विविध प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले असून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे। सभागृहातील सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे सोलापूरच्या विकासावर परिणाम होत असल्याची भावना तीव्र होत असून लोकप्रतिनिधींनी पक्षीय वाद बाजूला ठेवून शहराच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करावे अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे।